डोबेरवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक. बर तुम्हाला काय आजार होता? आजार काहीच नाही, दारू पित होतो पण. दारू पेत होते किती दिवसापासून? दारू 2-3 वर्षापासून. 2-3 वर्षापासून म्हणजे जास्तीत जास्त दारू प्यायची कायमस्वरूपी? कायमस्वरूपी. बर आणि कामावर असताना दारू प्यायची? कामावर असताना प्यायचो, कामावरून सुट्टी झाली हो प्यायचो. बर बर आणि मग दारू मध्ये तुमच्या आजपर्यंत किती पैसे गेले सर? भरपूर गेले असेल सर. भरपूर गेले. बर हे अँटी ॲडिक्शन आपलं औषध घेतल्यानंतर तुम्हाला किती दिवसात फरक पडला? आणि ते आता हे कमीत कमी 1.5 महिना झालाय. हा दुसरी बॉटल घेतलेली आहे. हा त्याच्यानंतर नाही घेतलेली अजून, नाही. पण मग फरक पडून गेला. फरक पडला. दारू पूर्णपणे सुटली का? पूर्णपणे सुटल्यातच जमेल. सुटली डायरेक्टली. आता पेत आहे का तुम्ही काही? येतच नाही. कुठलंच नाही म्हणजे 1.5 महिन्यात तुम्हाला चांगला रिझल्ट आला? एकदम आला चांगला. एकदम चांगला. म्हणजे हे औषध आहे दुसऱ्याने घ्यावं असं वाटतं का तुम्हाला? हो घेतलं. तुम्ही हे दुसऱ्याला सांगू शकता का सांगू शकतो. की हे औषध घ्या, दारू 100% सुटली जाईल? सांगू शकतो. बरोबर. म्हणजे तुमची सुटली म्हणून तुम्ही सांगू शकता? सांगू शकतो. बरोबर. आणि याच्यानंतर मग तुम्हाला काही त्रास नाही झाला दारू याच्या औषधामुळे? काहीच कुठलाच नाही. म्हणजे याच्यामुळे तुम्हाला याला औषधाला काही चव बिव आहे का? नाही. नाही. म्हणजे याच्यापासून तुम्हाला कुठं जेवणामध्ये घेतलं, कशामध्ये घेतलं, तुम्हाला कुठलाच काही त्रास नाही? बरं ठीक आहे. म्हणजे तुम्ही आता कसं घेत होते ते सांगा बरं. मी आता घेतो तो डायरेक्ट जीबी टाकून. सकाळी डायरेक्ट कोणाला द्यायची? 10 थेंब किती? सकाळी सकाळ आणि संध्याकाळी. संध्याकाळी म्हणजे 2 टाइम 2 घ्यायचे. टाइम. धन्यवाद सर, तुम्ही हे औषध घेतल्याबद्दल खूप खूप आभारी. रेशोचे प्रॉडक्ट वापरल्याबद्दल धन्यवाद.